महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो। कृषी दिनानिमित्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने यवतमाळच्या रात चांदणा येथील नारायण बेंडे यांच्या शेतात जयंतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। या कार्यक्रमास प्राध्यापक पंढरी पाठे, प्रगतशील शेतकरी नारायण बेंडे, काँग्रेसचे कृष्णा पुसनाके, संभाजी ब्रिगेडचे सचिव मनवर, प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव उपस्थित होते। वर्षी हरित क्रांतीचे प्रणेते आणि आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव फुलसिंगजी नाईक यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो। आणि या कृषी दिनाचं औचित्य साधून आज थेट बांधावरती येऊन ही जयंती साजरा करण्याचं आमचं प्रयोजन ठरलं होतं। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी वसंतराव नाईक साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज कार्यक्रम संपन्न होतो आहे। वसंतराव नाईक फक्त एकट्या बंजारा समाजापुरते सीमित नव्हते, तर वसंतराव नाईकांनी प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रातील शेतीसाठी मोठं काम केलंय। महाराष्ट्रामध्ये जेवढे काही महत्त्वाचे जलप्रकल्प असतील ते उभारण्यामध्ये मोठा वाटा हा नाईक साहेबांचा आहे।